बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये ही तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे। मोदींबाबत केलेल्या विधानाप्रकरणी आता ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। संभाजीनगरमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय संजय राऊतांच्या अडचणी आता वाढण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत। संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याविरोधात आता ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। माधव, नेमकं काय वक्तव्य होतं आणि नेमकं काय घडलेलं आहे? श्रीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब असा एक शब्द उल्लेख केला होता आणि त्याचा राज्यभर भाजपच्या वतीनं निषेध केला जातोय आणि त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरातून झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी एक तक्रार दिली आहे। त्या 2 पानाच्या तक्रारीमध्ये संजय राऊत हे वाचाळवीर आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अत्यंत निंदनीय आहे आणि त्यामुळं त्यांची वाचा बंद करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी त्या तक्रारीत मागणी केलेली आहे। आणि त्या तक्रारीची कॉपी ही पोलीस ठाण्यासोबतच निवडणूक आयोगाला सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीनं जगविख्यात असल्या पंतप्रधानावर संजय राऊत यांनी बोलणं चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। निश्चितच धन्यवाद माधव या सविस्तर माहितीसाठी। संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। कारण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलंय हे अतिशय निंदनीय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलेली आहे। तसेच आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती करणार आहोत की ह्या वाचाळ व्यक्तीच्या विरोधात त्यांनी ताबडतोब कुठेतरी कारवाई करावी आणि त्यांच्या वाचेला कुठेतरी लगाम घालण्याचं सुद्धा त्यांना सांगावं।